क्षमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार। शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे की स्टार्स प्रकल्पांतर्गत आपण ज्या संकलित मूल्यमापन 2च्या पेपर त्या ठिकाणी घेत आहोत त्या संबंधीच्या सूचना, त्या चाचणीचं स्वरूप कसं असेल, त्याचबरोबर ही चाचणी घेताना तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा यांच्या संबंधीच्या ज्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नक्कीच या सूचनांची अंमलबजावणी करून नंतरच तुम्ही काय करा, हा पेपर त्या ठिकाणी घ्यायचा आहे। आता स्टार्स प्रकल्पांतर्गत जी संकलित मूल्यमापन 2ची परीक्षा आहे ती घेत असताना तोंडी चाचणी घेण्यासंबंधीच्या सूचना आपण प्रथम पाहूया। म्हणजे 3री ते 9वी इयत्तेपर्यंत या ठिकाणी या सूचना तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग लगेचच तोंडी चाचणी घेण्यासाठीच्या सूचना आपण पाहूया। तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यक असल्यास, उदाहरणार्थ वाचन उतारे, शब्दकार्ड, वाक्यकार्ड, चित्रे असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे। म्हणजे आपण जेव्हा इयत्ता 3री ते 9वीची जी चाचणी तोंडी चाचणी आहे ती घेत असताना तुम्हाला या तोंडी चाचणीसाठी जे काही पूरक साहित्य आवश्यक असते ते आवश्यक साहित्य तुम्ही चाचणी सुरू करण्यापूर्वीच तयार करून ठेवायचं आहे। उदाहरणार्थ त्या ठिकाणी दिले शब्दकार्ड, वाक्यकार्ड, वाचन उतारे किंवा चित्र हे जे तुम्हाला आवश्यक साहित्य आहे ते चाचणी सुरू करण्यापूर्वीच तुम्ही विद्यार्थी संख्येनुसार तयार करून ठेवायचं आहे। तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इत्यादी कृतीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा। आता ज्यावेळेस तुम्ही तोंडी चाचणी घेणार आहोत त्यावेळेस चित्र निरीक्षण असेल, श्रवण असेल, वाचन असेल या कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला पुरेसा वेळ द्यायचा आहे। म्हणजे वेळ दिल्यानंतरच विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, त्यांचं जे आकलन क्षमता आहे ती आकलन क्षमता तुमच्या लक्षात येणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याची नेमकी संपादनूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी। अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे। विद्यार्थ्याची आपल्याला संपादनूक पातळी लक्षात घेण्यासाठी आपल्याला पारदर्शी नियोजन करायचं आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता तणावमुक्त वातावरणात, म्हणजेच त्या ठिकाणी आनंदी वातावरणात त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, ही तोंडी चाचणी विद्यार्थ्याची घ्यायची आहे। वयोगटानुसार विद्यार्थ्याच्या घरच्या परिसर भाषेचा स्वीकार करावा। म्हणजे वयोगटानुसार आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्याच्या बोलीभाषेचा स्वीकार करायचा आहे। म्हणजे बोलीभाषेतून जर प्रश्न विद्यार्थ्याला विचारले तुम्ही तर त्याला लवकर तो प्रश्न समजणार आहे आणि तो चांगल्या पद्धतीची उत्तरं तुम्हाला देणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणी वयोगटानुसार विद्यार्थ्याच्या बोलीभाषेचा आपल्याला काय करायचं आहे, या तोंडी चाचणी घेताना वापर करायचा आहे। त्यानंतर तोंडी प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुण तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये। म्हणजे तोंडी प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांचा सामूहिक प्रतिसाद आपल्याला घ्यायचा नाही, वैयक्तिक प्रतिसाद घेऊन त्या प्रतिसादाची नोंद लगेच आपल्याला विद्यार्थ्याच्या प्राप्त गुणामध्ये करायची आहे। म्हणजे त्याने कशा पद्धतीने प्रतिसाद दिला आहे, त्याने काय उत्तर दिले आहे, त्या उत्तराचं जर बरोबर उत्तर असेल किंवा चुकीचं उत्तर असेल तर त्यानुसार प्राप्त गुणांची नोंद त्या गुणतक्त्यामध्ये आपल्याला करायची आहे आणि अर्धा गुण द्यायचा नाही। त्यानंतर 6वी सूचना आहे। तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे। अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे। ज्या वेळेस तुमची लेखी चाचणी असेल त्या लेखी चाचणीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, तोंडी चाचणी त्या ठिकाणी पूर्ण होईल या पद्धतीचं नियोजन करायचं आहे। म्हणजे लेखी चाचणी आणि तोंडी चाचणी एकाच दिवशी तुम्हाला काय करायच्या आहेत, घ्यायच्या आहेत। आता लेखी चाचणी घेण्यासाठीच्या काही सूचना आहेत, त्या सूचना आता आपण ह्या सूचना 3री ते 9वी वर्गांसाठी पाहत आहोत। तर पहिली सूचना आहे, इयत्ता 3रीतील मुलांना एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करायचे आहे हे समजून सांगावे व तो प्रश्न सोडायला सांगावा। म्हणजे इयत्ता 3रीचे मुलं हे छोटे असतात आणि या छोट्या मुलांसाठी आपल्याला काय करायचं आहे, एक प्रश्न वाचून दाखवायचा आहे। त्याचबरोबर या प्रश्नाचं काय करायचं आहे हे त्याला समजून सांगायचं आहे, तो प्रश्न सोडवायला सांगायचा आहे। याप्रमाणे एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडून घ्यायची आहे। म्हणजे इयत्ता 3रीच्या मुलांना आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न वाचून दाखवून त्याला काय करायचं आहे, संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच्याकडून ती चाचणी सोडून घ्यायची आहे। विद्यार्थ्याची नेमकी संपादनूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी। जशी तोंडी चाचणी आपल्याला पारदर्शी आणि तणावमुक्त वातावरणात घ्यायची होती
त्याच पद्धतीने लेखी चाचणी देखील आपल्याला पारदर्शी म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता तणावमुक्त वातावरणात आपल्याला घ्यायची आहे। शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही। पहा, मग जर मुलं कंटाळलेली असतील त्याचबरोबर शाळेची मधली सुट्टी झाली असेल तर थोडा वेळ थांबा, थांबल्यानंतर परत तुम्ही उरलेली चाचणी घेऊ शकता, अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर लेखी चाचणीमध्ये उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक जागा देण्यात आली आहे। पहा, जी पॅटच्या प्रश्नपत्रिका आहेत, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर गणित असेल, या सर्व प्रश्नपत्रिकामध्ये लेखी चाचणीमध्ये उत्तरं लिहिण्यासाठी आवश्यक ती जागा दिलेली आहे। त्या आवश्यक जागेमध्येच आपल्याला काय करायचे आहेत, उत्तरं लिहायची आहेत। त्यानंतर संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यायची आहे व ती तपासायची आहे। पहा, आता म्हणजे संबंधित विषय समजा 5वी 6वी 7वीचा जर विषय मराठी असेल, त्याचबरोबर गणित असेल, इंग्रजी असेल, या विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी काही ठिकाणी वर्ग शिक्षक शिकवतात, त्याच्यामुळं मग संबंधित वर्ग शिक्षकाने त्या ठिकाणी ती चाचणी तपासून काय करायची आहे, पूर्ण करायची आहे। परंतु जर वर्ग शिक्षक म्हणजे विषय शिक्षक असतील तर संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यायची आणि ती तपासायची आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची सद्यस्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागचा आहे। पहा, म्हणजे ह्या ज्या पॅटच्या चाचण्या आहेत त्या घेण्यामागचा उद्देशच असा आहे की सद्यस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याची नेमकी संपादणूक पातळी कुठे आहे हे पाहायचं आहे। त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांनी घ्यावा। पहा, म्हणजे काही शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थी असतात, मग या दिव्यांग विद्यार्थ्यांना चाचणी सोडवताना थोडा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो। मग त्याचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्या पद्धतीचा त्याला किती वेळ जास्तीचा द्यायचा हा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे। किंवा त्याला एखादा डमी म्हणजे त्याला एखादा रायटर द्यायचा आहे किंवा त्याला एखादा सांगणारा लिहिणारा द्यायचा आहे, हे त्या ठिकाणी मुख्याध्यापक शिक्षकांनी ठरवायचं आहे। आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यायची आहे। त्यानंतर 6वी सूचना आहे, पहा, तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे। पहा, म्हणजे तोंडी आणि लेखी चाचणीचा जी गुणनोंद तक्ता आहे तो चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे। म्हणजे जी आपली प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे त्या प्रश्नपत्रिकेवर गुणनोंदीचा तक्ता दिलेला आहे। त्या तक्त्यामध्ये प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करायची आहे, अर्धा गुण देऊ नये। पहा, म्हणजे प्रश्ननिहाय त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, त्या गुणांची नोंद करायची आहे। पहा, म्हणजे तोंडी गुण असतील, त्याचबरोबर लेखी प्रश्नातले प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा या पद्धतीने किती मार्क त्या विद्यार्थ्याला मिळाले ते भरून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तो तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्या तक्त्यामध्ये अर्धा गुण आपल्याला द्यायचा नाही, अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुणांचे विश्लेषण करून वर्ग स्तरावर गरजेनुसार कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी। पहा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करायचं आहे। विश्लेषण केल्यानंतर वर्ग स्तरावर गरजेनुसार जर गरज असेल तरच कृती कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करायचे आणि त्याची अंमलबजावणी करायची। अशा संबंधीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण लेखी चाचणी घेण्यासंबंधीच्या सूचना आणि तोंडी चाचणी घेण्यासंबंधीच्या सूचना आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या सूचनांचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घ्या आणि आपले जे पॅटचे पेपर आहेत ते व्यवस्थित तपासा। सर्वांना त्या ठिकाणी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।